लस्सी पार्टी. लस्सी पार्टी गेलेला बँकेमध्ये, तर त्याला आम्ही येताना सांगितलं जरा लस्सी घेऊन ये थंड थंड. रमीला आवडलीये. गोड आहे ना ती, जास्त नको देऊ, सर्दी होईल तिला. बस आता बस ना, आता बाय. फिनिश. आता तिकडे शाफ्टर एक शाफ्टर मम्मी. काय करते ब्रह्मी? हा, लस्सी पिते. लस्सी पिते. बस केलं का संपलं ते टाकायला ते टाकते. संपलं, प्लास्टिक नको खाऊ. सो आम्ही सगळे निघालोय बीच वर जायला. चिऊ आहे, स्पंद दादा आहे. तू का घेतोय तिला? हा, नाही चालवता येणार भावेश. नको दे तिला. अरे नको. भावेशचे स्टंट बघा. ब्रह्मीला एका हातात घेऊन चालवतोय. त्याला बोलतेय थांब थांब तर ऐकत नाहीये. सो कल्पेश दादा ऑफिसला गेलाय, तर तो तिथून येतोय गाडी घेऊन, म्हणून आम्ही पुढे येऊन वाट बघतोय. कुठे थांबायचं? आला दादा. ब्रह्मीचे नखरे बघा. तिला तिला भावेश सोबत स्कूटीवरच जायचंय, म्हणून ती रडत होती. आता तिला भावेश घेऊन आलाय. लेट्स सी. आणि आबा दिसत असते आपल्याला. आणि आबा कुठे आहेत? ते बघ, बडे आबा बडे आबा कुठे आहेत? समोर बघ येडे. अच्छा, हा, दिसलंच नाही येत मला तर. गाड्या टाकल्या उठवतात तरी लावतात, पण आता इकडे नाही ना गाड्या बघ वाकड्या तिकडे होतं ना, गाडी इथे तिकडे लावतो. फिरवायला जावं नव्हतं. कुठे लावले? हा, माझ्या पोराला बोलले ना. घेऊ का तिला? ब्रह्मी, कुठे आलो आपण? कुठे आलो? धावायचं नाही, गाड्या येतात. सो हा आहे ब्रह्मीचा ओम चाचू. ही बडी माँ आहे. नंतर ही पण चिऊ आत्तू आहे. आणि हा स्पंद दादा आहे. स्पंद दादा हाय कर. भावेश स्कूटी घेऊन आला, तो पण पोचलाय जस्ट. मस्त हवा येते ना ब्रह्मी? ब्रह्मी, तर ओव्हरऑल बीच हा बघू शकता तुम्ही संपूर्ण पुढपर्यंत. हा संपूर्ण असा व्यापलेला श्रीवर्धन बीच आहे. पूर्ण एंड पर्यंत खूप मोठा आहे. रायगड जिल्ह्यामधील सर्वात मोठा बीच हा श्रीवर्धनचा बीच आहे. सुंदर असं दृश्य आपल्याला दिसतं आणि खूप सारे टुरिस्ट आज श्रीवर्धन मध्ये आलेली आहे. आता सुट्टीचा माहोल आहे, त्याच्यामुळे तर रोजच असे टुरिस्ट असतात.
पण जवळ जाऊन बघूया. झिंगा पॉइंट. हा लिहिलंय का तिथे? नाही तिथे. स्पंद इकडे बघ. का घाबरत होता तू? नेक्स्ट टाइम जाशील ना? आणि ब्रह्मीला यायचं होतं तुमच्याकडे. मग सोडून दे. झालं पण ओमी खाली बस. ओमी खाली बस. चलो ते टाकू नको क्रॅप वाला. राहू दे राहू दे. चला स्टार्ट. तर ओमचं, स्पंदचं आणि चिवचं खेळून झालेलं आहे. आम्ही आता चाललोय वरती बसण्यासाठी. संध्याकाळचे 7:30 वाजलेत आणि तुम्ही बघू शकता की किती रश आहे आणि सुंदर असं दिसतोय श्रीवर्धन बीच. ब्रह्मीला खूप झोप आली आहे पण ती झोपत नाहीये. बघ ब्रह्मीला झोप आले बहुतेक. तिला झोपायचं नाही. स्पंदचं काय चाललंय खाणं? झोप आली आता प्रभेला. तर आम्ही बीचवर आलोय पण बीचवरती एक पण गाडी नाहीये. सगळ्या गाड्या बंद केल्या. त्याच्यामुळे आता आम्हाला असं झालंय की भूक लागली पण खायचं काय? ही नाश्त्याची गाडी. ऑफकोर्स अजून कसली गाडी? नाश्त्याची गाडी असं जरा क्लिअर केलं तर आमच्या पब्लिकला कळेल. नाही तर शेवपुरी, पाणीपुरी याची गाडी वगैरे असते. आणि इथे भाऊ बसलाय आणि आमचे ओम साहेब बसलेत. चला तर आमचं झालेलं आहे. चलो बाय. निघालो आम्ही. आणि हा श्रीवर्धनचा बीचचा फायनल लुक. म्हणून आम्ही जात होतो सोप खायला पण तिथे खूप गर्दी असेल आणि प्रभूला पण झोप आली आहे म्हणून आम्ही आता घरी जातोय. आणि भावेश चाललाय पार्सल घ्यायला. भावेश घरी घेऊन येईल आणि मग आम्ही घरीच फिरू. इथे चाललंय चिकन सूप पार्टी आणि ब्रह्मी भाकरी खाते. गाडं लागले तर लगेच टाळ्या वाजवते. आणि स्पंद दादा खाणार आहे का?
हिने काय बुडवलं का? सो अशी होती आमची सुंदर संध्याकाळ आणि हा व्लॉग आम्ही इथेच एंड करतोय. असेच नवीन व्लॉग बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय बाय. टेक केअर.